नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव? तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊया चला सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळी। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजार भाव हा $9.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसायला लागलाय। आणि लक्षात घ्या, जो काही या ठिकाणी पेमेंटचा फ्लो आहे तो आउटसोर्स होताना दिसतोय, म्हणजे बाजारातून पेमेंट ही काढल्या जाते। याचा अर्थ की आपल्याला सोयाबीनचा भाव आणखीन थोडा खाली येताना आंतरराष्ट्रीय बाजारात दिसू शकतो। हे दरवर्षी होतंय। आता ख्रिसमससाठी लागणारी पेमेंटची आवश्यकता यातून भागल्या जाते। मग काय होते लक्षात घ्या की ख्रिसमसच्या या ठिकाणी असणारा डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारीचा पहिला आठवडा इथं असतात सुट्ट्या आणि इथं व्यवहार बंद असतो। म्हणजे इथून 15 जानेवारी पर्यंत बाजारभाव पातळी $9.5 प्रति बुशेलच्या आसपास राहणार। पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा फ्रेश बाईंग येणार, नवीन व्यवहार होणार, त्यामुळे 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारणार। या सुधारणेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो 15 जानेवारी नंतर सुरुवातीला $10 प्रति बुशेल व त्यानंतर $10.5 प्रति बुशेल पर्यंत गेलं तर आश्चर्य वाटायला नको। याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती सुद्धा होणार। सोबतच 15 जानेवारी नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार। यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावाला 100% आधार मिळणार आणि म्हणूनच 15 जानेवारीपासून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव, असं जाणकाराचं आणि आमच्या रिसर्च पॅनलचं आहे मत। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी येईल याची शक्यता नाही। सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव 3900 ते 4100 दरम्यान याच्या सुधारणा होऊन भाव पातळी तुम्हाला सुरुवातीला 4350 पार आणि जर त्यानंतर अनुकूल घडामोडी घडल्या तर 4500 पर्यंत जाताना दिसू शकते। विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की सोयाबीनची विक्री जास्त काळ लांबवण्यात काही मजा नाही। जर तुम्हाला पैशांची खूप गरज असेल तर 4100-4200 च्या आसपास सोयाबीनची विक्री एका टप्प्यात करा। अथवा तुम्ही जर थांबला तर तुम्हाला 100-200 ची तेजी मिळेल, यापेक्षा जास्त अपेक्षा पण नाही, इच्छा पण नाही आणि शक्यता पण दिसत नाही। बाकी तुम्ही तुमच्या असणाऱ्या सोयाबीन विक्रीचा विचार करून निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ
आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।